मला जिल्हा परिषद मध्येच लागायचं, मला महानगरपालिकेतच लागायचं. मित्रांनो, असं करत जर हट्ट म्हणजे लहान मुलासारखं जर आपण हट्टी भरून राहिलं ना, तर काय होऊ शकते की आपल्याला ते मिळेल म्हणून सांगता येत नाही. मित्र, प्राधान्यक्रम देत असताना जर आपल्याला वाटलं की मला चांगल्या शहरामध्ये जायचंय, तर मग चांगले मार्क असतील तरच आपलं सिलेक्शन होणार आहे. मग जर आपले मार्क कमी आहेत तर तुम्ही अशा शहरांचा विचार पहिले करू नका. मी या व्हिडिओमध्ये सगळी ही डिटेल माहिती घेणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होणार आहे. काळजीपूर्वक बघायचा आहे. जास्तीत जास्त आपल्या आयुष्यातले 15-20 मिनिटच जातील, पण पूर्ण आयुष्याचं जर सोनं करायचं असेल तर माहिती डिटेल ऐकून घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण आपले अनेक मित्रमंडळी असतात की त्यांना एकदम थोडक्यात माहिती पाहिजे असते, थोडक्यातही माहिती देता येते, पण ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागतो. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ डिटेल बघत जा आणि व्हिडिओ डिटेल बघितल्याच्या नंतर तुम्हाला यातून निश्चितच फायदा होणार आहे, हे मी तुम्हाला 100% आत्मविश्वासाने सांगतो. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु आता सगळ्यात महत्वाचं काम ते म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट करून असाइन करून लॉक करणे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला प्राधान्यक्रम कसे द्यावेत हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रिफरन्सेस कसे द्यायला पाहिजे हे माहीत नसताना जर आपण प्रिफरन्सेस आपण लॉक केले, पहिलेच यावेळेस मर्यादित प्राधान्यक्रम देण्याची अट असल्यामुळे एक एक प्राधान्यक्रम काळजीपूर्वक तुम्ही निवडायचा आहे आणि तो असाइन करून लॉक करायचा आहे. मित्रांनो, त्यामुळे माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझ्या माहितीप्रमाणे अतिशय महत्वाचे असणारे फक्त 10 पॉइंट सांगणार आहे आणि एक एक पॉइंट तुम्हाला समजेल यासाठी मी थोडा एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जरा मोठा जरी झाला असेल तरी प्लीज व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण व्हिडिओ मोठा जरी झाला तरी मुद्दे महत्वाचे आहेत. एक एक वेळा हा व्हिडिओ तुम्ही जरी बघितला तरी देखील तुमचं यामध्ये खूप समाधान होणार आहे. तुम्हाला खूप मोठी आयडिया येणार आहे की आपण आपले प्राधान्यक्रम देत असताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत. तर फक्त 10 मुद्दे आहेत, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि एक विनंती की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो, चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब देखील करा आणि आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील फायदा. चला तर मित्रांनो, आज आपण सुरू करूया या आजच्या व्हिडिओला. आणि आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपण प्रेफरन्सेस सेट करण्यासाठी कोणत्या गोष्टीला लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. मित्रांनो, हे सगळं करत असताना तुम्हाला जर शिक्षक म्हणून लागायचंच असेल तर हा प्राधान्यक्रम जर व्यवस्थित देता नाही आला तर त्याच्यामध्ये मात्र आपली विकेट उडण्याची दाट शक्यता आहे. होय मित्रांनो, कारण काय की जर आपण चांगले गुण मिळवले आणि आपण जर एकाच हट्टावर बसून राहिलो की आता मी समजा पुण्यातला आहे आणि मला पुण्यातच लागायचं, पण मला सांगा मित्रांनो, पुणे हे खूप मेट्रोपॉलिटन सिटी आहे, महानगरपालिका. त्या ठिकाणी प्रत्येकालाच वाटेल की बा मी पुण्यात राहायचंय. त्याच्यामुळे तिथे जो हायेस्ट स्कोअरवाला कॅन्डिडेट आहे तो देखील प्रथम प्राधान्य कोणाला देणार आहे? पुणे, आहे की नाही? म्हणजे समजा 200 गुणांपैकी ज्या विद्यार्थ्याने 180 पेक्षा जास्त गुण दिलेले आहेत त्यांनी पण काय केलेलं आहे, पुण्याला प्रथम क्रमांक दिलेला आहे. आणि 180 पासून ते 60-70 पर्यंत अशा हजारो विद्यार्थ्यांनी पुण्याला प्रथम पसंतीक्रम दिलेला असतो. मग अशा वेळेस काय होते की तिथे स्पर्धा वाढते आणि तुमचा जर स्कोअर समजा 140 आहे, 145 आहे, याच्या आसपास आहे, तर मग त्या स्पर्धेमध्ये तुमचं आणि त्यांचं कॉम्पिटिशन लागते की नाही मित्रांनो. आणि तिथे जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागेनुसारच ते जागा भरणार आहेत. मग तिथे जर 180 ते 145 पर्यंतचे जर 10 ते 15,000 कॅन्डिडेट यांनी प्राधान्यक्रम दिलेला असेल आणि तुमच्या जागा त्या ठिकाणी किती असतील, जास्तीत जास्त 1000-2000 जागा असतील, तर 10 ते 15,000 कॅन्डिडेटनी ते ऑलरेडी ऑक्युपाय केले आहेत. मग तुम्ही पहिला प्राधान्यक्रम दिलेला आहे तो वेस्ट गेलाय. हो मित्रांनो, ही अशी प्रक्रिया आहे की जिला काळजीपूर्वक येथे हाताळावं लागते. पण कधी कधी काय गंमत होती मित्रांनो माहिती का, ज्या अभियोग्यता धारकाला खूप कमी गुण आहेत, समजा एखाद्या कॅटेगरीमध्ये आहे, SC कॅटेगरीमध्ये म्हणा, ST मध्ये म्हणा, त्याचा जर रँक अभियोग्यता मधला शिक्षक अभियोग्यता म्हणजे टेट मध्ये त्याने 80 ते 90 गुण घेतलेत फक्त 200 पैकी, तरी देखील योगायोगाने त्याचं सिलेक्शन एखाद्या ठिकाणी होऊ शकते. याचं कारण सांगू का? याचं कारण नाही. कारण बरेचसे अभियोग्यता धारक फक्त अशा कंडिशन मध्ये असतात की नाही, मला माझा जिल्हा पाहिजे, मला अमुक अमुक जिल्हा पाहिजे, मला अमुक अमुक ठिकाण पाहिजे, मला अमुक अमुकच शाळा पाहिजे, मला जिल्हा परिषद मध्येच लागायचं, मला महानगरपालिकेतच लागायचं.
मित्रांनो, असं करत जर हट्ट म्हणजे लहान मुलासारखं जर आपण हट्टी भरून राहिलं ना, तर काय होऊ शकते की आपल्याला ते मिळेल म्हणून सांगता येत नाही मित्रांनो. कारण तिथे एवढी करोडोंमध्ये लाखोंमध्ये लोकसंख्या आहे आणि तिथे अभियोग्यता धारकांची स्पर्धा खूप मोठी आहे. म्हणून प्राधान्यक्रम देत असताना आपल्याला अनेक गोष्टींची इथे माहिती घेणं आणि त्याच्यानुसार प्राधान्यक्रम देणं खूप महत्वाचं असते. मी या व्हिडिओमध्ये सगळी ही डिटेल माहिती घेणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होणार आहे. काळजीपूर्वक बघायचा आहे. जास्तीत जास्त आपल्या आयुष्यातले 15-20 मिनिटच जातील, पण पूर्ण आयुष्याचं जर सोनं करायचं असेल तर माहिती डिटेल ऐकून घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. चला तर मग आता वळूया आपण आपल्या या मुख्य मुद्द्याकडे. जो मुख्य मुद्दा आहे की प्रिफरन्सेस लॉक करताना या गोष्टींचा विचार करावा. कोणत्या गोष्टींचा विचार करावा? तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट बघा, इथे गुणानुसार आणि जिल्ह्यानुसार विचार करायचा आहे. बघा, आता आपले गुण आहेत. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. आपल्याला किती गुण मिळालेले? जर एखाद्या विद्यार्थ्याला 130 गुण मिळालेले आहेत टेटमध्ये, आता हे 130 गुण सेफ स्कोअर आहे का? मग हे कशावरून ठरणार? कारण हे जे जागाचं डिवायडेशन कशामुळे ते केलेलं आहे? सामाजिक आणि समांतर आरक्षणामध्ये केलेलं आहे. मग आपली कॅटेगरी हा फॅक्टर महत्वाचा पडणार आहे. जर इथे उमेदवार हा ओबीसीचा आहे समजा, तर ओबीसीचा कॅन्डिडेट याची स्पर्धा ओपनच्या जवळजवळच आहे. 2-3 मार्कांचा फरक पडतो जास्तीत जास्त. मग मित्रांनो, या कॅन्डिडेटने सर्वात अगोदर काय विचार करायचा आहे की आपल्याला मिळालेले गुण आणि जिल्हा. जर बघा, आता पुणे, नागपूर, नाशिक असे जर चांगले मोठे मोठे शहर तुम्ही निवडले, तर या शहरामध्ये मी अगोदरच बोललो, इथे स्पर्धा किती काटेकोर स्पर्धा होणार आहे. अटीतटीची स्पर्धा चालणार आहे. म्हणजे हाय रँक वाले विद्यार्थी या ठिकाणी येणार. आणि तिथे जर आपला स्कोअर कमी असेल तर असे आपण 100ही प्राधान्यक्रम दिलेत ना, तरी देखील 100 म्हणजे काही जास्त नाही झाले. कारण तिथे लाखोंमध्ये अभियोग्यता धारक आहेत. एका मार्कावर तिथे 1000 विद्यार्थी आहेत. म्हणजे 184 पासून जर तुम्हाला 80 पर्यंतच यायचं, त्याच्या मधातही 2-3 हजार विद्यार्थी सापडतात आणि तेवढ्या जागा नसतात. म्हणून प्राधान्यक्रम देत असताना जर आपल्याला वाटलं की मला चांगल्या शहरामध्ये जायचंय, तर मग चांगले मार्क असतील तरच आपलं सिलेक्शन होणार आहे. मग जर आपले मार्क कमी आहेत तर तुम्ही अशा शहरांचा विचार पहिले करू नका. कारण अशा शहरांच्या ठिकाणी जर 130 गुण आहेत आणि तुम्ही म्हटले की मला पुण्यातच लागायचंय, तर तुमच्या 130च्या वर असलेले विद्यार्थी किती आहेत तुम्हीच बघा. त्याच्याबद्दलही मी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. आज ओव्हरऑल आयडिया घ्यायची आहे की कशा प्रकारे आपल्याला प्राधान्यक्रम देत असताना या गोष्टीचा विचार करायचा आहे. बघा, मग चांगल्या शहरात राहायचं असेल, चांगले मार्क लागणार आहेत, नाही आपले मार्क चांगले जाऊ दे तिकडे, अशा शहरांचा विचार करा, जिल्ह्यांचा विचार करा ज्या ठिकाणी कॅन्डिडेट जायला तयार नाहीयेत. एकदम असे ग्रामीण भाग, दुर्गम भाग अशा ठिकाणी म्हणत नाहीये मी. समजा नंदुरबार, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम अशा ठिकाणी जिथे कट ऑफ लो असतो त्या ठिकाणचा प्राधान्यक्रम जर आपण आधी दिला, तर मला सांगा आपलं सिलेक्शन होणार की नाही त्या ठिकाणी? मग ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे गुण बघायचे आणि तुमचा ज्या ठिकाणी नंबर लागू शकतो, जिथे स्पर्धा कमी असेल अशा जिल्ह्याला तुम्ही पहिले नंबर द्यायचा. त्याच्यानंतर आता याच्यातही मी बऱ्याचशा गोष्टी असतात. समांतर आरक्षणाचा एक मुद्दा असतो. आणि सर, मग जिल्हा परिषद शाळांना आम्ही सगळ्यात पहिले प्राधान्यक्रम द्यावा का? मग महानगरपालिकेच्या शाळांना प्राधान्यक्रम द्यायचा का? आणि त्याच्यानंतर मग नगरपालिकेच्या शाळांना प्राधान्यक्रम द्यायचा, त्याच्यानंतर ज्या काही संस्था आहेत यांना प्राधान्यक्रम द्यायचा. तर असा जिल्ह्याचा विचार आणि गुणांचा विचार आपल्याला करायला पाहिजे, जिथे की आपण आपल्या मार्कनुसार सेट होणार. आता त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा बघा मित्रांनो, ग्रामीण आणि दुर्गम भागाचा विचार. बघा, आता हा मुद्दा मोस्टली महिलांच्या बाबतीत जास्त विचार करण्यासारखा होतो. कारण महिला काय करतात की आपल्याला जॉब पण करायची आहे, पण मग आपल्याला तिकडे एकदम आतमध्ये 7-8 किलोमीटर मेन शहराच्या जे काही गाव आहे तिथली शाळा घ्यायची. बा मला नको, मी तिकडे जाणार नाही. मग मला कशी शहरातली शाळा पाहिजे, मला शहरातली शाळा असावी किंवा शहराच्या 2-3 किलोमीटर 5-6 किलोमीटर जवळची शाळा असली तरी मला चालेल.
मग असा विचार करत करत तुम्ही प्राधान्यक्रम जर देत असाल तर बघा, तुम्ही जर ग्रामीण भाग आणि दुर्गम भागाचा विचार करा. बघा, बहुतांश उमेदवार काय करणार आहेत? बहुतांश उमेदवार हे शहरी भागाचाच काय करतील, विचार करतील. कारण काय, जर आपल्याला परिवार आहे तर आपल्याला आपल्या लेकरा बाळांचं शिक्षण करायचंय, तर मग कोणी विचार करते की मी शहराच्या ठिकाणीच माझं सिलेक्शन झालं पाहिजे, म्हणजे माझ्या लेकरा बाळांना मी चांगल्या शाळेत टाकेल, तिथे त्यांचं शिक्षण होईल, हॉस्पिटल आहेत, अशा अनेक सुविधा तिथे भेटतील. एवढंच नाही तर मग समजा ती स्त्री असेल, स्त्री कॅन्डिडेट, वुमेन कॅन्डिडेट असेल, तर वुमेन कॅन्डिडेटलाही काय वाटतंय की बा मला माझा जे काही अपडाऊन आहे मी स्वतः करू शकली पाहिजे आणि मला कोणावर अवलंबून राहायचं नाहीये, मी माझी गाडी घेणार आणि जाणं येणं करणार. मग अशा हिशोबानं ते जे दुर्गम भाग आहेत हे टाळतात. बरेचसे कॅन्डिडेट दुर्गम भागाला टाळतात. दुर्गम भागात जसं की ग्रामीण भागात, आदिवासी भागामध्ये दुर्गम तालुके आहेत, अशा ठिकाणी खूप सारे कॅन्डिडेट शक्यतोवर फर्स्ट प्रिफरन्स देत नाही. मग आता तुम्ही म्हणाल सर आम्ही 130-140 गुण घेतले आणि मग तिकडे जाऊ का? तर मित्रांनो, मी तुम्हाला एक वास्तव सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझी कोणाची अशी मनापासून इच्छा नाहीये की माझा कोणताही मित्र मैत्रीण हे दूर लागले पाहिजेत. त्यांना त्यांचं घरातला तालुका भेटला तर हे खूपच चांगले, पण हे कशावर डिपेंड करते? अनेक फॅक्टर्स आहेत. तुमची कास्ट काय आहे, तुम्ही गुण किती घेतलेले आहेत, तुमचं समांतर आरक्षण तिथे काय आहे, तुमचं माध्यम काय आहे, तुमचा विषय आहे का, तुमचा मराठी विषय म्हणजे भाषा विषय आहे, पण जागा जर त्या गणित आणि विज्ञानसाठी सुटलेल्या असतील तर तुमचा नंबर लागणार आहे का मित्रांनो तिथं? सांगा मला तुम्ही. नाही लागणार ना. मग हे सगळं बारीक पाहावं लागते. आता एका व्हिडिओमध्ये हे सगळं होणारही नाही. झाला व्हिडिओ तर मी दुसरा करतो त्याला, कारण आपले अनेक मित्रमंडळी असतात की त्यांना एकदम थोडक्यात माहिती पाहिजे असते, थोडक्यातही माहिती देता येते, पण ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागतो. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ डिटेल बघत जा आणि व्हिडिओ डिटेल बघितल्याच्या नंतर तुम्हाला यातून निश्चितच फायदा होणार आहे, हे मी तुम्हाला 100% आत्मविश्वासाने सांगतो मित्रांनो. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्यासारख्या इतर मित्रांना देखील हे सजेस्ट करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा मित्रांनो. तुमच्या लाईक करण्यामुळे मला थोडंसं इन्स्पायरेशन मिळते, जेणेकरून मी आणखीन नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. तर दुसरा मुद्दा जो आहे, याच्यामध्ये आपल्याला दुर्गम भाग या ठिकाणी जर जाता आलं तर बघायचं. कारण आपला जर उद्देश असेल नोकरी लावायचीच आहे, कुठल्याही परिस्थितीत मला लागायचं आहे नोकरीला, तर मित्रांनो हे आपल्याला साध्या भाषेत जर म्हणायचं ना, तर आपल्याला जास्त हट्टवादी किंवा चॉईस किंवा नखरे करून मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असं जर करत बसलो तर चांगले मार्क असून घरी असणारे विद्यार्थी आणि जे विद्यार्थी कमी मार्कवाले आहेत त्यांनी पहिल्याच प्रायोरिटीला जर एखादा कमी स्पर्धेचा भाग दिला, त्याचं सिलेक्शन 100% होते. आणि असं झालेलं आहे, मी तुम्हाला काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते देखील दाखवणार आहे. कमी मार्कवाले विद्यार्थी लागलेले आहेत, असं नाही की मेरिट हाय गेला म्हणजे कोणी सिलेक्शन झालं आणि खूप कमी मार्क आहे तर सिलेक्शन झालं नाही. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना 110, 100, 88, 97 असे गुण आहेत, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे निराशित व्हायचं नाही, आशा ठेवा, आशा. कारण जर आशा असेल तरच आपल्याला तिथून काय करतो, मार्ग मिळतो, आहे की नाही? तर मग चला बघा, अशा प्रकारे आपल्याला जर आयडियाने आणि डोक्याचा वापर करून जर प्राधान्यक्रम दिले ना, तर आपला सिलेक्शन होण्याचे जो पर्सेंटेज आहे ते खूप जास्त वाढणार आहे, लवकर नंबर लागू शकते मित्रांनो. तिसरा जो फॅक्टर आहे जो प्राधान्यक्रम देत असताना आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे हा आहे मित्रांनो, माध्यम. आताच बोललो मी या विषयावर, माध्यम आणि विषयांचे नियोजन. तुमचं मराठी माध्यम आहे का? तुमचं डीएड झालंय का बीएड झालं? हे कोणत्या माध्यमातून झालं? डीएड इंग्रजी माध्यमातून असेल, इट्स ए गुड ऑपॉर्च्युनिटी. इंग्रजी माध्यमासाठी राखीव जागा आहेत आणि तिथे मराठी माध्यमातले कॅन्डिडेट येऊ शकत नाही, ना उर्दूचा येऊ शकत नाही. म्हणजे त्यांच्यासाठी किती सुवर्ण संधी आहे बघा. डीएड इंग्रजी माध्यम, जागा कमी असतात, पण त्याच्यातही हे वरचे फॅक्टर बघा, जिल्ह्याची योग्य निवड, आहे की नाही? आणि आपल्या दुर्गम भागामध्ये जर पहिले प्राधान्यक्रम देऊन टाकला तर डीएड कमी मार्कवाला, बीएड इंग्लिश मीडियमवाला पटकन लागून जाणार आहे. आणि जर आपलं इंग्रजी माध्यम नाहीच आहे, मग मराठी माध्यमाला तर जागा इंग्रजी माध्यमापेक्षा खूप जास्त आहेत. मग त्याच्यामध्ये आपले लागण्याचे चान्सेस भरपूर आहेत.
मग जिथे तुमच्या विषयाला जागा आहे, तुमचं जर 6वी ते 8वीला सामाजिक शास्त्र आहे आणि तुम्हाला एखाद्या ठिकाणची शाळा पाहिजे, पण तिथे विज्ञान आणि गणित या विषयासाठी जागा असेल, म्हणजे तुम्ही काय फॉर्म आपले जिल्हे पाहून भरणार होते का? जिल्हे पाहून फॉर्म भरणाऱ्याचे नंबर लागले नाहीत. झाला मग मला वाशिम पहिला पाहिजे, मला अकोला पहिला पाहिजे, मला परभणी पहिला पाहिजे, हे काय चॉकलेट वाटपचा कार्यक्रम नाहीये. इथे तुम्हाला जागा पाहायच्या आहेत, विषय पाहायचा आहे, त्याच्यात किती जागा आहेत ते पाहायचं आहे. जर तुम्ही महिला असाल तर महिलासाठी जागा आहेत, असणारच आहे. 30% जागा प्रत्येक ठिकाणी महिलांना आहे, पण काही कॅटेगरीच्या ठिकाणी जागा कमी असतात, ते देखील पाहावं लागते. ते पाहूनच फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. त्याच्यामुळे असं करायचं नाही. माध्यम आणि विषयाचं योग्य नियोजन करायचं. इंग्रजी माध्यमाची शाळा असतील तर इंग्रजी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी द्यायचंय. आता पहा, तुम्ही जर दुर्गम भागामध्ये गेले तर काय फायदा आहे? अहो, पहिले नोकरीला तर लागा. नोकरीला लागून जा ना. लागून गेल्याच्या नंतर बदली करून घेता येईल ना, त्याच्यासाठी अनेक प्रावधान आहेत आपल्याकडे. बघा, आता अगोदर तुम्ही दुर्गम भागामध्ये लागून गेले तर मग काय, काही दिवसांनी, काही वर्षानंतर तुम्ही बदली करून तुमच्या स्व जिल्ह्यामध्ये येऊ शकता, किंवा मग तुमचं वरची पात्रता धारण केली तर बदली, प्रमोशन होऊन देखील होऊ शकते, आहे की नाही. पुढे नंतर पर्याय असतात. आधी नोकरीला लागायचं आणि नंतर मग बघायचं की बाबा माझा जिल्हा कोणता आणि माझा तालुका कोणता. पुढचा मुद्दा बघा मित्रांनो. पुढचा मुद्दा आहे सामाजिक आणि समांतर आरक्षण. याच्यावरही मी बऱ्याच वेळा बोललो. सामाजिक आरक्षण काय आहे? हे ज्या तुमची कॅटेगरी आहे, म्हणजे तुमचा जो प्रवर्ग आहे, समजा तुम्ही SC चे आहात कॅन्डिडेट, तुम्हाला 60% जागा रिझर्व आहेत. काही काही विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन खूपच अजीब चालते मित्रांनो. समजा त्यांना वाटलं आता 10,000 जागा निघणार, मग आता 10,000 जागापैकी मला माझ्या कॅटेगरीला 7% जागा येणार आहेत. मग 7% काढा बरं पटकन. 700 जागा, बरोबर आहे का? 10,000चे 10% किती होतात? 1,000, आणि त्याचे 7% किती होतील? 700. तर मग त्यांच्या कॅटेगरीला 700 जागा येणार आणि मला मार्क चांगले आहेत, माझं सिलेक्शन होणार. मित्रांनो, अशा खोट्या भ्रामक कल्पनामध्ये राहू नका, कारण याच्यामध्ये हे समांतर आरक्षण बघा. आता या 700 मध्ये तुमच्या काही जागा महिलांना जाणार, याच्यात 30% काढा आता महिलांना जागा. 7-21 है ना. म्हणजे आता याच्यातून महिलांना जागा जाणार, याच्यातून भूकंपग्रस्तांना जाणार, प्रकल्पग्रस्तांना जाणार, दिव्यांग उमेदवारांना जाणार, माजी सैनिकांना जाणार. समांतर आरक्षणाचा हा खेळ आहे. याच्यावरही आपण डिटेल व्हिडिओ घेणार आहे मित्रांनो. पण आज जे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला सामाजिक आणि समांतर आरक्षणावर देखील खूप काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते बघायचंय. तुम्ही ओबीसी असाल, तुम्हाला 19% जागा त्यांनीच तुम्हाला डिवाइड करून दिलेल्या आहेत. प्रत्येक आस्थापनेमध्ये ते कास्ट वाईज डिवायडेशन आहे. याला म्हणतात सामाजिक आरक्षण आणि याला म्हणतात समांतर आरक्षण. तर सामाजिक आणि समांतर आरक्षण याचं जे पर्सेंटेज आहे त्याच्याबद्दल मी एक दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे. माझं जे दुसरं चॅनल आहे श्रीहरी पवार सर, त्या चॅनलवर मी कॅटेगरी म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या कॅटेगरीला किती टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे हे डिटेल घेतलेलं आहे. ते सामाजिक आरक्षणाचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला वाटलं तर त्या चॅनलवर श्रीहरी पवार सर सर्च करा आणि त्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो. चला मित्रांनो, त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा बघूया. बघा, मुद्दा क्रमांक आता 5 चालू आहे आपला. पूर्वीचा कट ऑफ आणि व्हॅकन्सी बघा. म्हणजे आपल्याला मागच्या वेळेस जी भरती झाली होती तिच्या भरतीमध्ये ज्या जिल्ह्याला तुम्ही प्राधान्य देत आहात तर त्या ठिकाणी आपल्या कॅटेगरीचा कट ऑफ किती होता. जर तुम्ही समजा SEBC चे असाल, SEBC मध्ये तुम्ही नांदेड जिल्हा निवडलेला आहे, तर नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही संस्था आहे तुमची, ती संस्था, त्या संस्थेमधला जो कट ऑफ आहे तो जर 117 असेल तर 117 आणि तुमचे गुण जर 122 वगैरे त्याच्या आसपास असतील तर तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला हरकत नाही. जर मागच्या वेळेस त्या ठिकाणी एखाद्या कॅन्डिडेट 117च्या ऐवजी समजा तिथे 132 वर हाय गेला असेल तर समजून घ्यायचं की तिथे स्पर्धा ऑलरेडी जास्त होती
आणि तुमचा स्कोअर त्या स्पर्धेच्या तुलनेत यावर्षी आणखीन वाढायला पाहिजेत, कारण यावर्षी मागच्या वेळेसच्या तुलनेत स्पर्धा वाढली का कमी झाली? स्पर्धा जास्त वाढलेली आहे, कॅन्डिडेट जास्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळे स्पर्धा देखील वाढलेली आहे. मग कट ऑफ देखील हाय केलेला आहे यावर्षीचा मागच्या वेळेसच्या तुलनेत. म्हणून त्याच्यामुळे ही गोष्ट बघायची आहे. तुम्हाला 117 होते, तुम्हाला 122 आहेत. ओके, नो प्रॉब्लेम, यू कॅन असाइन दॅट प्रिफरन्स. अँड इफ देर वॉज 132 लास्ट इयर, मागच्या वेळेस जर तिथे 132 असतील तर ते तुमच्या कट ऑफचे हाय गेलेला आहे. त्याच्यामुळे रिस्क घ्यायची आहे का याचा आपल्याला तिथं विचार करायचा आहे आणि तो निर्णय सर्वस्वी तुमचा स्वतःचा असणार आहे मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी रिस्कही घ्यावं लागते आणि बऱ्याच ठिकाणी रिस्क न घेताही कामं होत असतात. त्याच्यानंतरचा मुद्दा बघा, मुद्दा क्रमांक 6. मित्रांनो, व्हिडिओ जरी तुम्हाला मोठा वाटला तरी मित्रांनो काही हरकत नाही, माहिती खूप महत्वाची आहे. एकदा दोनदा हा व्हिडिओ बघा आणि शांत डोक्याने सगळे माहिती घ्या आणि त्याच्यानंतरच प्राधान्यक्रम द्या, घाई करायची नाही. व्यक्तिगत इच्छा आणि तयारी हा त्याच्यानंतरचा आहे मुद्दा. बघा, आता व्यक्तिगत इच्छा म्हणजे काय की दूर जाण्याची तुमची परिस्थिती आहे का? दूर जाण्याची तुमची इच्छा आहे का? दूर जाण्याची तुमची तयारी आहे का? तीनही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत मित्रांनो. कधी कधी काय असते माहिती का, तुम्हाला दूर जायची परिस्थिती नसते. होऊ शकते घरातील आई वडील म्हातारे आहेत, त्यांचं लक्ष देण्यासाठी तुम्ही जर दूर गेलात, तिकडे देखभाल करायला तुम्हाला जास्त कोणाचा सपोर्ट मिळणार नाही. मग तुम्हाला नाईलाज असतो, जवळपासच राहावं लागते. तुमची इच्छा नाहीये, तुम्हाला आता दूर जाण्यासारखी फेवरेबल कंडिशन आहे पण तुमची इच्छा नाहीये, आणि इच्छा आहे पण काही गोष्टीमुळे तुमची तयारी नाही होऊ शकून राहिली. तुम्हाला होऊ शकते फायनान्शियल अदर काही ड्रॉबॅक्स येऊ शकतात. या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा मित्रांनो. जर तुम्हाला आता समजा तुम्हाला जायचंच नाही चंद्रपूरला, मग तुम्ही चंद्रपूरला कमी मार्क आपले आहेत म्हणून तिथलं पहिलं प्राधान्य देऊन ठेवायचं. ही अशी चूक आणि अशी गोष्ट मित्रांनो आपण टाळली पाहिजे. याचं कारण काय सांगू का? जर आपल्याला एखाद्या जिल्ह्यात जायचंच नाहीये आणि तरी देखील आपण चांगले मार्क घेऊन त्या जिल्ह्याला प्राधान्यक्रम देऊन राहिलो. समजा तुम्हाला चंद्रपूरला जायचं नाहीये, एखादी महिला आहे आणि आपल्याला माहिती आहे महिला कॅन्डिडेट, तिला 117 गुण आहेत आणि ती ओबीसीची आहे, 100% तिची शक्यता आहे तिथे लागण्याची. कारण अशा ठिकाणी महिला जास्त संख्येने जात नाहीत. मग यांनी प्राधान्यक्रम दिला, पहिलाच प्राधान्यक्रम दिला. अशा एक महिला देते का? अशा हजारो महिला प्राधान्यक्रम देऊन ठेवतात, पण जातात का वेळेवर? नाहीच जात. कारण मनामध्ये भीती असते, तो एरिया माझ्यासाठी सेफ आहे का? मग नको बापा, मग आपल्यासोबत कोणी राहणार नाही. मग काय होते, ती महिला त्या ठिकाणी जात नाही, अपॉइंटमेंट घेत नाही. त्या ठिकाणी आपलं अपॉइंटमेंट करून न घेतल्यामुळे काय झालं, मग ती जागा रिक्त राहील ना त्या ठिकाणी भरतीमधून. योग्य कॅन्डिडेट न मिळाल्यामुळे जागा राहिली रिक्त. मग ती जागा जो 117 वरच्या पेक्षा वरचा देखील इतर कॅन्डिडेट असेल किंवा त्या दर्जाचा एखादा कॅन्डिडेट असेल त्याला देखील मिळणार नाही. म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याच्या जागा देखील आपण खराब करायच्या नाहीत, त्यांच्या जागा आपण दडपायच्या नाहीत, याची देखील आपल्याला काळजी करायची आहे. कारण जशी आपली परिस्थिती आहे ना तशीच आपल्या मित्राची पण परिस्थिती आहे. म्हणून आपण इतका स्वार्थी विचार नाही करायचा मित्रांनो. थोडंसं आपण सामाजिक बांधिलकीचा देखील विचार करायचा आहे. होऊ शकते काही जणांना माझा हा मुद्दा आवडणार नाही, परंतु मित्रांनो काळाची गरज आहे. तुम्ही बघा टीईटीच्या परीक्षेमध्ये केवळ पास न होण्याच्या भीतीमुळे कित्येक लोकांनी आत्महत्या केल्यात. मग त्यांचा परिवार वगैरे या गोष्टी नाहीत आणि ते लागलेले शिक्षक आहेत. ही लढाई तर लागण्यासाठी आहे. मग लागण्यासाठी असलेला ऑलरेडी बेरोजगार आहे. अशा अनेक सामाजिक समस्या असतात. त्याच्यामुळे थोडीशी सामाजिक संवेदनशीलता आपण जपूया. मुद्दा आवडला तर एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेअर जरूर करा मित्रांनो. बघा आता व्यक्तिगत इच्छा आणि तयारी. आता त्याच्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करण्यापूर्वी काळजीपूर्वक ह्या गोष्टी पडताळून पाहायच्यात. काय की तुम्ही जो पसंतीक्रम दिलेला आहे तो योग्य दिला आहे का? हो, एकदा आणि दोनदा चेक करा. पेन्सिल घ्या, चेक करा. नंतरचा मुद्दा, त्याच्यामध्ये लॉक करण्याच्या अगोदर मागील भरतीत काही ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्हाला माल प्रॅक्टिस झालेली आहे का हे बघायचं आहे. शाळेचा कोड व्यवस्थित टाकला का? तुम्ही ज्या विषयामध्ये पात्रताधारक आहात त्या विषयाची ती जागा आहे का? तुमचं जे माध्यम आहे शिक्षणाचं
है ना, डीएड बीएड कोणत्या माध्यमात झालेलं आहे ते माध्यम त्या ठिकाणी त्या लागू पडते का, आणि लॉक करायची घाई कशाला, एवढी घाई आपल्याला जर केली ना, आणि नंतर मग अरे माझं नॉन क्रिमिलियर, माझं विषय बघायचाच राहिला, असे जर मुद्दे आले तर हे पाहिजे काय, आपल्याला एकदा लॉक केल्याच्या नंतर ते चेंज करता येत नाही. वन्स द प्रिफरन्सेस आर लॉक्ड देन नो ऑप्शन फॉर अनलॉक दॅट. रेअर केसेसमध्ये सरकार परवानगी देते, आणि मग ते सगळ्यांना एखादा समजा आता एक कॅटेगरी, मागच्या वेळेस असं झालं होतं की EWS मध्ये बऱ्याच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले, मग त्यांना SCBCचं आरक्षण मिळालं, मग सरकारने त्यांना प्राधान्यक्रमात पुन्हा कॅटेगरी चेंज करण्यासाठी परवानगी दिली. त्यांनी फक्त तेवढीच टॅब ओपन होते की EWSचं ओपन करायचं की EWSचं SCBC करायचं, हे 2 ऑप्शन त्यांना देऊन टाकले होते, कारण EWS त्यांचं आरक्षण निघून गेलं होतं आणि त्यांना स्वतंत्र SCBC मिळालं होतं. मग अशी देखील परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेस रेअर केसमध्ये ते तुम्हाला संधी भेटू शकते, पण प्रत्येक वेळेस कोणाला ही संधी भेटेल याचं सांगता येत नाही. त्याच्यानंतरचा 8वा मुद्दा आहे बघा मित्रांनो, सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. 8वा मुद्दा काय आहे की प्राधान्यक्रम देताना बरेचसे आपले अभियोग्यताधारक मोबाईलवरच पाहतात. अरे मोबाईलवर हॉरिझॉन्टल व्हर्टिकल त्याला आपण केलं तरी देखील बऱ्याचशा गोष्टी ओपन होत नाहीत, जागा वगैरे बारीक डिटेल दिसत नाहीत. मित्रांनो काळजी घ्यायची, रिस्क कशाला घेता, लॅपटॉपवर बघा, कम्प्युटरवर बघा, किंवा सरळ नेट कॅफेवर जा, 10 रुपयाची प्रिंट काढून घ्या, 9-10 प्रिंट निघतील, 100 रुपये जातील, पण तुम्हाला काळजीपूर्वक त्याचा अभ्यास होईल, खात्रीपूर्वक तुम्हाला ती भरायची आहे. सर्व शंका समाधान झाल्याशिवाय लॉक करू नये. काही मनात शंका नसावं की बा माझं माध्यम कोणतं टाकलं बा मला माहितच नाही आता, आणि समजा जागा इंग्रजी माध्यमासाठी आणि तुम्ही मराठी माध्यमाचे कॅन्डिडेट आहे आणि इतके चांगले मार्क घेतले गेले ना, मग हे प्रिफरन्सेस मध्ये तुमची संधी, कशाला रिस्क घ्यायची आहे. काळजीपूर्वक 2दा नाही 3दा बघा, प्रिंट काढून घ्या, त्याच्यावर पेन्सिलने प्राधान्यक्रम द्या, आणि नंतर मग तो फेअर करा. फेअर करण्याच्या नंतर मग तिथे लॅपटॉप उघडायचा, नेट कॅफेवर जायचं, घरी असेल तर घरी पाहायचं लॅपटॉपमध्ये, आणि ते 1 2 3 4 नंबर द्यायचे. कुठलीही अडचण आल्यास निष्काळजी करू नका, हे सांगण्याची गरज आहे मित्रांनो, कारण आपण ते करतोच, कारण आपण त्याच्यात माहेर, म्हणून मी प्रत्येक मुद्दा जसा आठवला तसा सांगून राहिलो. पण हे जे मुद्दे मी 10 मांडलेले आहेत ना, हे 10 म्हणजे हे आपल्याला जसे की दशावतार होते है ना, वाईट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आलेले आहेत. हे 10 मुद्दे आपल्यावर वाईट परिस्थिती येऊ देणार नाहीत. तर या 10 मुद्द्यांचं तुम्ही अवलोकन करा मित्रांनो. व्हिडिओ मोठा झालेला आहे, काही हरकत नाही मित्रांनो, तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचा आपण सर्वांनी फायदा घ्यायचा आहे. आणि आपल्या चॅनलवर अतिशय तळमळीने मनापासून मी हे व्हिडिओ बनवतो. माझ्या मनात अशी कोणतीच भावना नाही की बाबा आपल्यामुळे यांचा फायदा व्हायला आणि त्यांचा फायदा व्हायला, फायदा सगळ्यांचा झाला पाहिजे, कारण आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजेत, आहे की नाही, एकमेकांना सहाय्य केलं पाहिजेत. तर अशा या विचाराने हे चॅनल सुरू झालेलं आहे मित्रांनो. कसं साधं भोळं काम आहे आपलं, त्याच्यामुळे काही कमी जास्त झालं तर तुम्ही ऍडजस्ट करताच, कारण तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओवर मनापासून खूप प्रेम केलेलं आहे मित्रांनो. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे, आणि थँक्स फॉर युअर दिस मच कोऑपरेशन अँड सपोर्ट अँड ॲप्रिशिएटिंग माय इच अँड एव्हरी एफर्ट्स. डिअर फ्रेंड्स, खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा व्हिडिओ संपवताना तुम्हाला विनंती करेल की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर मग मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, यातला एक आणि एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे मित्रांनो, प्राधान्यक्रम देत असताना या सर्व गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करा, आणि तुम्हाला पटलं तर यातील मुद्द्यांचा अवलंब नक्की करा. हे मी माझ्या अनुभवाच्या आधारे तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला ही उपयुक्त वाटली असेल तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द